जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या संचालकांना अटक. 44 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश. वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या 44 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या 4 संचालकांना पुणे आणि लोणावळा येथून अटक करण्यात आली आहे. पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकारी श्री रामेश्वर वेंजने यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली. या संचालकांविरुद्ध भादमवीच्या कलम 745-24 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. घोटाळ्याचा पर्दाफाश आणि फरारी संचालकांचा शोध. जनसंघर्ष अर्बन निधी बँकेत पडलेल्या 44 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे अनेक ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणात संबंधित 4 संचालक घटनास्थळावरून फरार झाले होते. पांढरकवडा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पुगे आणि लोणावळा येथे छापा टाकून त्यांना अटक केली. सखोल चौकशी सुरू. पोलीस प्रशासनाने या 4 संचालकांच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. विशेषतः त्यांनी भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा कुठे गुंतवला आहे किंवा मालमत्ता खरेदी केली आहे का याचा शोध घेतला जात आहे. आर्थिक गैरव्यवहारावरील प्रभावी पाऊल. या प्रकरणात ठेवीदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी पोलिसांनी घेतलेली त्वरित कारवाई आणि अटक करण्यात आलेल्या संचालकांची चौकशी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ही घटना इतर बँकिंग संस्थांसाठी धडा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठेवीदारांसाठी दिलासा. या अटकेनंतर पोलीस प्रशासनाने ठेवीदारांना दिलासा दिला आहे. ज्यांनी या बँकेत ठेवी ठेवल्या आहेत त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रत्येक ठेवीदाराला न्याय मिळेल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न. या संचालकांच्या अटकेनंतर ठेवीदारांमध्ये दिलासा आणि समाधानाचे वातावरण आहे. अनेक ठेवीदारांना आपल्या स्कमा परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पोलिसांच्या या कारवाईने प्रशासनावरचा जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्याची संधी मिळाली आहे. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज.